माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। काँग्रेसच्या तक्रारीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना केलं होतं पदमुक्त। विधानसभा निवडणुकीची अधिसूचना राजपत्राच्या प्रती या राज्यपालांना सादर। निवडून आलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी राज्यपालांना सादर। महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवरती वर्णी लागणार। विधानसभेमध्ये डावललेल्या नाराजांना आता विधान परिषदेवरती संधी मिळणार। विधानसभा निकालाचे महाविकास आघाडीवरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता। संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवरती जाता येणार नाही। महाविकास आघाडीमधील 3 पक्षांना मिळून एकच खासदार राज्यसभेवरती देता येईल। मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला 21-12-10 असण्याची शक्यता। भाजपला 21, शिवसेनेला 12, राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। फॉर्म्युलामध्ये अंतिम क्षणी बदल होण्याची शक्यता। मंत्रिपदासाठी यावेळी नक्की नंबर लागेल। यावेळी ही 4 कोट आणलेत। भरत गोगावले मंत्रिपदासाठी यंदाही प्रचंड आशावादी। तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता। प्रचाराच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सभा घेताना तुम्ही तानाजीरावांना आमदार करा, मी नामदार करतो असं म्हटलं होतं। रायगडच्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना लागले मंत्रिपदाचे वीर। महायुतीचे नेते आपला विचार करतील, महेंद्र दळवींना आशावाद। अलिबाग मुरुड मतदारसंघामधून महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा आमदार। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसणार अशी स्थिती। विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेली 29 सदस्य संख्या कोणत्याही पक्षाकडे नाही। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेते नसणं हे दुर्दैव, मात्र त्यांच्या भूमिकेमुळे जनतेनं त्यांना नाकारलं। माजी मंत्री जयकुमार रावळ यांचा महाविकास आघाडीवरती निशाणा। एकही आमदार नसल्यामुळे तसंच मतांच्या कमी टक्केवारीमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता। विधिमंडळाचे माजी प्रथम सचिव अनंत कळसे, माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। माहीमच्या निवडणुकीमध्ये भाजपनं मनसेला एकटं पाडलं। दिलेला शब्द युतीच्या नावावरती पाळला नाही। मनसे नेते प्रकाश महाजन यांचा आरोप। आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा प्रचार करण्यात आला, त्यामुळे कदाचित महिलांनी महायुतीला पसंती दिली आणि आमचा पराभव झाला। शरद पवारांची निकालावर प्रतिक्रिया। अजित पवारांच्या पक्षाला यश मिळालं हे मान्य करणं गैर नाही। शरद पवारांची प्रतिक्रिया, मी शांत बसणार नाही, पुढची निवडणूक अधिक ताकदीनं लढणार अशी ही प्रतिक्रिया। कुणाला तरी बारामतीमधून लढावंच लागणार होतं, त्यामुळे योगेंद्र पवार यांना निवडणुकीमध्ये उतरवणं चुकीचं नव्हतं। योगेंद्र आणि अजित पवार अशी तुलना होऊ शकत नाही। बारामतीच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया। पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक। कराडच्या सत्यजित हॉटेलमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये बैठक। अजित पवारांकडून शरद पवारांच्या पक्षातील निवडून आलेल्या आणि पराभूत आमदार यांना संपर्क करणं सुरू। पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना देखील फोन, सूचना, सूत्रांची माहिती। शिवसेना आमदारांची मुंबईमध्ये बैठक। वांद्रेमधल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये शिंदे गटाचे 29 आमदार उपस्थित। शिवसेनेचा गटनेता ठरणार। राज्यातल्या जनतेला आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना उद्देशून देवेंद्र फडणवीसांचं आभाराचं पत्र। महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक, पत्रात उल्लेख। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी संघ आग्रही असल्याची माहिती। महायुतीच्या घवघवीत यशामागे संघशक्ती असल्याची चर्चा। आरएसएसच्या पडद्यामागील साथीमुळे महायुती 225च्या पार। लाडकी बहीण आणि महायुतीमधील समन्वयानं विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। महाराष्ट्राच्या ऐवजी गुजरातलाच शपथविधी घ्यावा। शिवाजी पार्कवरती शपथविधी घेतला तर शिवरायांचा अपमान असेल, संजय राऊत यांचा हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।